जय भवानी, जय शिवराय. छत्रपती शिवाजी महाराज व राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ साहेब आणि धर्मवीर स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांना मुजरा करून आज मी शिवव्याख्याता प्राचार्य दादासाहेब कोरेकर पवार पाटील संभाजी महाराज बलिदान दिनाच्या निमित्ताने बोलण्यासाठी इथं उपस्थित आहे. फाल्गुन अमावस्या तिथीप्रमाणे छत्रपती संभाजी महाराजांचा वध वडूर तुळापूर येथे करण्यात आला. दिनांक 11 मार्च 1689 तारखेप्रमाणे छत्रपती संभाजी महाराज यांना हलाल करून औरंगजेबाने ठार मारले. परंतु हिंदू धर्मीय लोक तिथीप्रमाणे संभाजी महाराजांचा बलिदान दिवस साजरा करतात आणि म्हणून या निमित्ताने आपल्या राजाला मनाचा मुजरा करण्यासाठी मी काल परवा 2 दिवस वडू आणि तुळापूर या ठिकाणी जाऊन आलो. आपल्या राजाला जिथं त्याचं बलिदान झालं, हलाल करून ठार मारलं, तिथं मुजरा करून आज त्यांचा जीवनपट आपल्या पुढे मांडण्यासाठी तो उपस्थित आहे. दिनांक 4 फेब्रुवारी 1689 ला मुकरब खान, ज्याला औरंगजेबाने शेख निजाम अशी पदवी दिली होती, संगमेश्वर इथे संभाजी महाराज काही कामकाजानिमित्त थांबलेले असताना अचानक छापा घालून त्यांना पकडलं गेलं. त्यावेळेला मुकरब खानाच्या बरोबर 3000ची फौज होती आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या बरोबर केवळ 500 मावळे होते. अर्थात कोल्हापूर ते संगमेश्वर जवळजवळ 45 कोसाचं अंतर, म्हणजे 90 मैल जवळजवळ. आणि इतक्या दूरपासून खान अचानक छापा घालतो ही एक कठीण गोष्ट आहे. त्याला आपल्यापैकी म्हणजे स्वराज्यातील कुणीतरी फितूर झाल्याशिवाय आणि वाटा दाखवल्याशिवाय तो येऊ शकत नाही. पकडल्यानंतर दिनांक 15 फेब्रुवारी 1689 औरंगजेब त्यावेळेला बहादूरगडामध्ये होता, ज्याला आता धर्मवीर गड म्हणतात. त्या बहादूरगडामध्ये पेडगावच्या तालुका दौंड येथे आणून औरंगजेबाच्या समोर उभं केलं. अर्थात औरंगजेबाच्या समोर उभं केल्यानंतर त्याला आणताना 2 कोस त्यांची आणि कवी कलशच्या दोघांची धिंड काढण्यात आली. वाद्याच्या गजरात आणि विदूषकी टोपी आणि विदूषकी पोशाख घालून त्यांचा अवमान करत करत बादशाह औरंगजेबाच्या पुढे त्यांना आणून उभं केलं. आणि त्यावेळेला बादशाह जो आसनावर बसलेला होता तो खाली उतरला. तो अल्लाहचे आभार मानण्यासाठी खाली उतरला की 9 वर्ष ज्या छत्रपती संभाजी राजानं त्याला जंग पछाडलं पण तो हाती लागत नव्हता. आणि अचानकपणे फंद फितूरमुळे राजे पकडले गेले आणि आज त्याला एवढा आनंद झाला होता की तो त्याच्या अल्लाहचे आभार मानण्यासाठी संभाजी राजाच्या समोर येऊन गुडघे टेकून अल्लाहचे आभार मानू इच्छित होता. तर त्याच वेळेला कवी कलश हा शीघ्र कवी होता आणि त्याच्या तोंडून काही वाक्य बाहेर पडली. लहू लसत सिंदूर सम यावन रावण की सभा शंभू वंद्यो बजरंग. यावन रावण की सभा शंभू वंद्यो बजरंग. लहू लसत सिंदूर सम खूब खेलो रणरंग. जो रवि छबी लखत ही खद्योत होत बदरंग. त्यो तुझ तेज निहार के तख्त तेजो आवरंग. तख्त तेजो आवरंग. आता याचा अर्थ असा आहे, कवी कलश हा हिंदी कवी होता आणि हिंदीमध्ये त्यांनी पटकन काव्य रचना केली. त्याचा अर्थ असा आहे की ज्याप्रमाणे हनुमानाला किंवा मारुतीला रावणाच्या पुढे आणून उभं केलं होतं, त्याच्या अंगाला सिंदूर फासलेला होता, म्हणजे शरीर मारुतीचं लाल झालेलं होतं, पण तो ताठ मानेंची तो उभा होता. आणि त्याचप्रमाणे छत्रपती संभाजी राजे मुकरब खानाशी लढताना
लहूलिहान म्हणजे रक्तबंबाळ झालेले होते. असं सर्वांग रक्ताने वाकलेलं असताना ते औरंगजेबाच्या पुढे होते. आणि ज्याप्रमाणे सूर्याचं तेज त्या तेजापुढे खद्योत म्हणजे काजवा जसा निस्तेज होतो, तसं औरंगजेब छत्रपती संभाजी राजाच्या पुढे निस्तेज झाला. अशा प्रकारची काव्यरचना म्हटल्यानंतर औरंगजेब किती चिडला असेल. आणि तो आला होता आभार मानण्यासाठी किंवा धन्यवाद देण्यासाठी परमेश्वराला, परंतु त्याचा अर्थ कवी कलशने विरोधी दाखवला की औरंगजेब खास छत्रपती संभाजी महाराजाला मुद्रा करण्यासाठीच खाली आला. आणि त्यावेळेला तिथं उपस्थित साकी मुस्तैद खान, खापी खान, आर मनुची, ईश्वरदास नागर असे जे घटनाला लिहिणारे इतिहासकार औरंगजेबाच्या काळातले तेही हजर होते त्यावेळेला छावणीमध्ये. म्हणजे छत्रपती संभाजीराजांचं वर्तन कसं होतं. छत्रपती संभाजीराजांनी औरंगजेबाला कुठलीही दाद दिली नाही. अंग रक्ताळलेला असताना, शेकडो जखमा झालेल्या असताना तरीसुद्धा त्यांनी मान वाकवली नाही. आणि अशा प्रकारे स्वाभिमानानं मराठी राजानं आपलं दर्शन घडवलं. त्यावेळेला औरंगजेबाचा इखलास खान व हमीदुद्दीन खान यांनी संभाजीराजांना औरंगजेबाला सलामी देण्याची आज्ञा केली. परंतु संभाजीराजाने आपले मान वाकवले नाही आणि त्याने त्यांची ती सूचना धुडकावून लावली. त्यांनी सांगितलं की हा छत्रपती केवळ आपले महाराज छत्रपती शिवाजीराजे, मा भवानी आणि माता जिजाऊच्या पुढेच त्याने आजपर्यंत मस्तक लवलेलं आहे त्याचं. इथून पुढे कुणालाही आणि शत्रूला तर अजिबात नाही आणि औरंगजेबाला तर अजिबात नाही मी सलामी देणार. आणि मग औरंगजेबानं ओळखलं की संभाजीराजे असं काय ऐकणार नाही. या संभाला चांगला हिसका दाखवला पाहिजे म्हणून छावणीतल्या कोठडीमध्ये त्यांना, आणि मित्र कसा असावा तो कलुषासारखा, ज्याला कलुषा म्हणतात तो कलुषा नसून कवी कलश, की ज्याने शेवटपर्यंत छत्रपती संभाजी महाराजांना साथ दिली. या दोघांनाही कोठडीत आणून टाकलं. आणि त्यावेळेला औरंगजेबाने रहुल्ला खान याला इखलास खान, हमीदुद्दीन खान यांनी सलामी द्यायला सांगितलं. आणि रहुल्ला खानला त्यांनी जाऊन संभाजीराजांना काही प्रश्न विचारायला सांगितले की संभाजीराजांनी खजिना, जरजवाहीर, त्याचा सगळा पैसा कुठे ठेवला आहे ते त्याला विचारा. आणि त्याला आपल्यापैकी मोगलांच्या सरदारापैकी, सेनापतीपैकी कोण कोण फितूर आहेत ते विचार. आणि त्याप्रमाणे त्याने विचारल्यानंतर त्याने सांगितलं मला माहीत नाही, माझा खजिना कुठे आहे ते मला माहीत नाही. आणि तुमच्याकडचे कोण फितोरे मला माहीत नाही, कारण मला कुणीही तुमच्यापैकी भेटलेलं नाही आणि मी कोणाच्याही बद्दल कोणाचंही नाव सांगणार नाही. आणि हे ऐकल्यानंतर औरंगजेब संतापला. त्याने संभाजीराजाचे हलाहल करायला सांगितले, कातडी सोलायला सांगितली, मिठाचं पाणी त्यावर टाकायला सांगितलं आणि डोळे काढण्यात आले. त्यानंतर त्यांची जीभ कापण्यात आली. आणि 17 फेब्रुवारी 1689ला दोघांचेही डोळे काढण्यात आले आणि जिभा छाटल्या गेल्या. आता बोलणं बंद झालं, पाहणंही बंद झालं, अंगाची कातडी सोलली जाऊ लागली, एक एक आवय तोडला जाऊ लागला. पण राजाने माघार घेतली नाही. कलुषा म्हणजे कवी कलशनाही माघार घेतले नाही. आणि त्याही पुढे संभाजीराजाला भीती दाखवण्यासाठी कवी कलशला त्याचा शिरच्छेद औरंगजेबाने त्यांच्या संभाजीराजाच्या पुढे केला. परंतु तरीसुद्धा संभाजीराजे विचलित झाले नाही. 3 मार्च 1689 कोरेगावच्या छावणीत छळ करून जी सुरुवात झाली छळ करायला, ती 11 मार्च पर्यंत रोज छत्रपती संभाजी महाराज आणि कवी कलशचा छळ चाललेला होता. कवी
कलश मारले गेल्यानंतरही संभाजीराजाचा छळ चालू होता आणि 11 मार्च वडूच्या रानामध्ये औरंगजेबाच्या लोकांनी छत्रपती संभाजी महाराजांचा शिरच्छेद केला. ही छावणी कोरेगावपासून जिल्हा पुणे ती तुळापूरपर्यंत पसरलेली होती. भीमा, भामा आणि इंद्रायणीच्या या तिन्ही नद्यांचा संगम जिथे झाला ते तीर्थक्षेत्र झालं आपल्या राजाच्या या बलिदानानं. संभाजीराजाच्या शरीराचे तुकडे तुकडे करून वडू आणि कोरेगावच्या रानात, तुळापूरच्या रानात फेकून देण्यात आले आणि सक्त ताकीद देण्यात आली की कुणीही त्यांच्या शरीराच्या तुकड्याला हात लावायचा नाही तर त्यांना मृत्यूदंड दिला जाईल. परंतु अंधाऱ्या रात्री वडू, तुळापूरच्या ग्रामस्थांनी, तिथल्या स्थानिकांनी ते तुकडे गोळा करून त्यांचा अंत्यविधी केला. त्या अगोदर सर्व हाल झाल्यानंतर, मेल्यानंतरही छत्रपती संभाजी महाराज आणि कवी कलशच्या शरीरामध्ये पेंढा भरून प्रमुख शहरा आणि नगरामधून स्वराज्यातील दक्षिणेतील प्रमुख शहरात त्यांना फिरवण्यात आले आणि छत्रपती संभाजी महाराजांचं मस्तक औरंगाबाद ते बऱ्हाणपूरपर्यंत भाल्याच्या टोकावर ठेवून मिरवण्यात आलं. अर्थात अशा प्रकारे या दिवशी अमावस्येला, फाल्गुन अमावस्येला छत्रपती संभाजी महाराजांचा वध करण्यात आला. आणि आता औरंगजेबाला वाटलं की आपलं काम झालं, मराठी राज्य आता संपलं, पण त्याला माहीत नव्हतं इथल्या गवताच्या पात्याला भाले फुटले आणि मराठी चिडले, संतापले. संताजी घोरपडे आणि धनाजी जाधव यांनी छापे मारायला सुरुवात केली. मोगल फौजांना हैराण करून सोडलं आणि ज्या मुकरब खानाने छत्रपती संभाजी महाराजांना कैद केलं होतं, पकडलं होतं, त्या संगमेश्वरावरती मुकरब खान थांबलेला असताना त्याच्यावर हल्ला करून त्याला अर्धमेला केला. त्याच्या शरीरावर इतके घाव घातले की पुढे तो मारला गेला आणि आपल्या राज्याच्या बलिदानाचा सूड संताजी घोरपडे सेनापती यांनी घेतला. सारी प्रजा स्वराज्यातील चिडून उठली आणि हा म्हणता जागोजाग मोगली फौजेची लांडगे तोड केली आणि शेवटी सन 1707 मराठ्यांनी औरंगजेबाला याच मातीत गाडून टाकला. छत्रपती राजाराम महाराज, छत्रपती ताराराणी, सेनापती संताजी घोरपडे, सेनापती धनाजी घोरपडे, विठोजी चव्हाण आणि अनेक मातबरवीरांनी औरंगजेबाला आणि त्याच्या फौजेला सळो की पळो करून सोडलं आणि आपल्या राजाच्या वधाचा सूड घेतला, त्यांना आदरांजली वाहिली. अशा प्रकारे छत्रपती संभाजी महाराज यांनी स्वराज्यासाठी, आपल्या राज्यासाठी, आपल्या प्रजेसाठी आणि आपल्या धर्मासाठी आपलं बलिदान केलं. शरीराचे तुकडे तुकडे होताना याची देही याची डोळा त्यांनी आपलं मरण पाहिलं. अशा या महावीराला, महापुरुषाला, महान सेनानीला आणि महात्म्याला या बलिदान दिनाच्या निमित्ताने मानाचा मुद्रा करून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.